काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांच्या खासदारांची बैठक पार पडली। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना किती जागांवरती निवडणूक लढणार हा प्रश्नचिन्ह जो आहे तो कायमच आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने सर आहेत। मानेजी, तुम्ही देखील या संपूर्ण बैठकीमध्ये उपस्थित होता। खरं तर दावा किती जागांवरती तुमचा आहे? कारण की निवडणूक लढल्या तुम्ही 22 जागांवरती गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये, आता तुम्ही 18 जागांचा दावा करतात, परंतु तुमचे विरोधक म्हणतात की कुठेतरी तुमचेच उमेदवार जे आहेत ते कमळाच्या निवडणुकीवरती निवडणूक चिन्हावरती लढण्यात उत्सुक आहे। मग किती जागांचा ओव्हरऑल दावा असतो? नाही, मागच्या वेळी आपण ज्याचा उल्लेख केलात की 22 जागांवर शिवसेना अधिकृतपणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लढली होती। याही इलेक्शनला आमचा दावा हा 22 जागांवरच आहे आणि 18 जागा ह्या अधिकृतपणे या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहेत। आज भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची नव्यानं या ठिकाणी महायुती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करते, त्यामुळे नवीन आलेल्या घटक पक्षाला सुद्धा सामावून घ्यावं लागणार आहे आणि त्यामध्ये काही आकडे कमी जास्त होण्याची शक्यता आहे। पण 18 जागा ह्या शिवसेनेच्या अधिकृत खासदारांच्या निवडून आलेल्या जागा आहेत आणि त्याचबरोबर जे राहिलेले या ठिकाणी 4 मतदारसंघ आहेत, 4 जागा आहेत, त्याच्या बाबतीत या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचे सहकारी चर्चा करतात। तो महाराष्ट्र राज्यातील अनेक 48 जागा ज्या आहेत लोकसभेच्या, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत ते भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पाहायला मिळतोय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा असेल, मतदारसंघ असेल, नाशिक असेल, पुणे असेल, त्याचसोबतच मुंबईमध्ये तुम्ही गेल्या वेळेस 3 लोकसभा निवडणुका लढवलेल्या होत्या, परंतु आता त्या जागांवरती देखील भाजप दावा करताना पाहायला मिळतं। खास करून दक्षिण मुंबईची जी जागा तुम्ही शिवसेनेने गेल्या वेळेस लढवली, आता तिथून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तयारी केलेली आहे। म्हणजे काही जागांवरती भांडणं जी आहेत, मिसकम्युनिकेशन जे आहे तुमच्यात आणि भाजपमध्ये अजिबात नाही। जोपर्यंत निवडणुकीचा हा सगळा सारीपाट पुढे येत नाही तोपर्यंत ह्या चर्चा होत राहतात। एखाद्या पक्षानं एखाद्या जागेवर हक्क सांगणं किंवा मागणी करणं हा लोकशाही पद्धतीची एक प्रक्रिया आहे। सर्व पक्ष आपली आपली ताकद आजमावत त्या ठिकाणी असतात आणि त्या पक्षाच्या ताकदीच्या अनुषंगानं नेते मंडळीसुद्धा नेतृत्व करत असताना अंडरस्टँडिंगनं हा महाराष्ट्रभर या ठिकाणी निर्णय घेतात। निश्चितपणे 18 जागा ज्या आहेत त्या 18 जागा ह्या शिवसेनाच्या सिम्बॉलिक आहेत, म्हणजे ज्या सिम्बॉलवर निवडून आलेले आहेत। विद्यमान खासदार ह्या पक्षांचे या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये काम करतात। याच्या व्यतिरिक्त जे 4 मतदारसंघ लढवले होते पण तिथं आपल्याला यश आलं नव्हतं शिवसेनेला, त्या ठिकाणी त्याही जागांचा आग्रह आमच्या या ठिकाणी 18 जागांचा आग्रह तुमचा कायम असणार का आणि त्याच्या खालती येणार नाही का तुम्ही जर नेगोशिएशन झालं? 18 जागांचा आग्रह म्हणण्यापेक्षा 18 जागा ह्या शिवसेनेच्या अधिकृत आहेत। आता त्याच्यामध्ये या ठिकाणी पुढं काय जायचं याच्या बाबतीतला निर्णय या ठिकाणी मुख्य नेते या ठिकाणी घेतील। मुख्यमंत्र्यांच्याकडे ते सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत। पण 18 जागांच्या बाबतीत सर्वच खासदारांनी भूमिका घेतली की ज्या मागच्या वेळी निवडून आलेल्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या बॅनरखाली आणि पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे ह्या जागा आणि याच्या पुढं आपल्याला काय मिळतं का 22मध्ये या ठिकाणी आपण काय या ठिकाणी नवीन मित्रपक्षाला आपल्याला अकोमोडेट करून घ्यायचं आहे, तर त्या अनुषंगानं मुख्य नेते असतील, तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी चर्चा। गजानन कीर्तीकर म्हणतात की आता 16 जागांचा त्यांचा दावा आहे। तुमचे ते वरिष्ठ सहकारी आहेत, तुमच्या पक्षाचे नेते आहेत, ते म्हणतात की शिवसेना आता 16 जागांवरती लढेल। जेवढा मान जो आहे तो भाजपने देखील शिवसेनेला द्यावा असं त्यांचं सातत्यानं म्हणणं आहे। त्यांनी रोज देखील यापूर्वी देखील भाजपवरती व्यक्त केलेला आहे की भाजप फक्त आम्हाला वापरून घेते का, अशा पद्धतीची देखील टीका जी आहे ती गजानन कीर्तीकर यांनी भाजपवरती केली। नाही, आज कोणताही फॉर्म्युला सेट नसताना आपण अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं ॲनालिसिस करणं चुकीचं होईल। फॉर्म्युला अजून सेट व्हायचं आहे, कुणाला कुठली जागा किती जागा येणार याच्या बाबतीतलं काही दिवसांमध्ये त्याचं उलगडा या ठिकाणी होईल। पण आज घटकेला महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातनं ग्राउंड तयार करणं हे आमचं ग्राउंड लेवलला काम चालू आहे आणि निश्चितच एकमेकाच्या साथीनंच हे टीमवर्कचं काम आहे। आता एकमेकाकडे बोट दाखवून आम्ही या ठिकाणी काम करणार नाही, एकमेकाच्या हातात हात घालून या ठिकाणी 18 जागा फिक्स म्हणाव्या का ती शिवसेना मागणार भाजपकडे? शिवसेनेच्या सर्व खासदारांनी एकत्रपणे ह्या जागांचा आग्रह धरलेला आहे। हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। धन्यवाद। आमच्याशी बातचीत केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत बोलत होते। खरं तर 18 लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या शिवसेनेकडनं भाजपकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे, त्यामुळे आम्ही 18 जागांवरती निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत। परंतु ह्या संपूर्ण महायुतीमध्ये ज्या काही लोकसभेच्या जागा वाटपाची वाटाघाटी जी आहे ती अंतिम स्वरूपात येऊन पोहोचणार आहे आणि त्याचा शेवटचा निर्णय जो आहे तो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे घेतील असा दावा जो आहे तो धैर्यशील माने यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.